आजच्या व्हिडिओमध्ये खूपच टेस्टी असं पनीर रोल बनवणार आहे। त्यासाठी कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची लांब लांब कट करून घ्यायचे। त्यानंतर 2 ते 3 चमचे तेल, त्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि कसुरी मेथी, लिंबाचा रस, त्यामध्ये 3 ते 4 चमचे दही टाकून मिक्स करून कट केलेले पनीरचे तुकडे टाकायचे। पनीरचे तुकडे टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं। पराठा बनवण्यासाठी 1 वाटी मैदा, त्यामध्ये 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तूप टाकून पीठ चुरून घेतले। एवढ्या पिठामध्ये 2 पराठे तयार होतात। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून मिक्स करून ठेवलेलं पनीर टाकायचं। 2 पनीर रोल बनवण्यासाठी मी इथे अर्धा पाव पनीर घेतले। दही थोडीशी घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये कट करून ठेवलेले कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची टाकायची। थोडंसं मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचं, खूप जास्त परतवायचं नाही। चुरून ठेवलेलं अर्धं पीठ घेऊन एक चपाती लाटायची, त्यावर तूप लावून मैदा टाकायचा। या पद्धतीने फोल्ड करत लच्छा पराठा बनवून घ्यायचा। तव्यावर तूप किंवा तेल, बटर लावून पराठा भाजून घ्यायचा। पराठ्याला तेल, तूप किंवा बटर लावून भाजू शकतो। मी इथे तूप वापरले। दोन्ही साइडने पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा। पराठा बनवण्याची दुसरी पद्धत, या पद्धतीने सुद्धा पराठा बनवू शकता। बनवून ठेवलेल्या पराठ्यावर तयार केलेली भाजी ठेवायची। त्यानंतर त्यावर कांदा टाकायचा आणि टोमॅटो सॉस, मेयोनीज सुद्धा टाकू शकता। पराठ्याला फोल्ड करून बटर पेपरमध्ये गुंडाळून घ्यायचा। खूपच टेस्टी असं पनीर रोल तयार झाला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।